मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर हे सुंदर अशा निमगाव विद्यालयाच्या गुरुजनांना वंदन करून व विद्यार्थी बालमित्रांना ज्ञानेश्वर मेडगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. मुलांनो, माणसाला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी माणसाजवळ आत्मविश्वास हवा आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी थोडा तरी संतांचा, शिवरायांचा आणि समाज सुधारकांचा विचारण्यात हवा. जगावं कसं, जगावं कसं आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलं. मरावं कसं हे शंभूराजांनी शिकवलं आणि वागावं कसं हे संत समाज सुधारकांनी शिकवलं. पण आता मला सांगा, तुम्हाला कुठे शंभूराजासारखं मरायचंय? मरायचंय कारण आपण स्वराज्यात आहोत. देवधर्मान देशासाठी, देवधर्मान देशासाठी प्राण घेतले हाती, शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. जगुनी मारावं, मरुनी जगावं हेच आम्हाला ठावं. म्हणून सुद्धा छत्रपती संभाजीराजे प्रत्येक वर्षी जयंती पुण्यतिथी साजरी होते. पण त्यांना 39 दिवस हाल हाल करून मारणाऱ्या त्या औरंगजेबाचं हातामध्ये पुढं थडगं सुद्धा नाही. छत्रपती शिवरायांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ त्यांचं काय स्वप्न होतं? त्या मोगलाईत कुणा मुमताजच्या स्मृतीसाठी ताजमहाल बांधणारा होऊन गेला एक शहाजहान. पेशवाईत पुन्हा मस्तानीच्या प्रेमापोटी राजमहाल बांधणारा होऊन गेला एक बाजीराव. पण फक्त मराठेशाही आपल्या मातेच्या स्वप्नपूर्तीसाठी स्वराज्य निर्माण करून 360 किल्ले बांधणारा एकच राजा होऊन गेला आणि तो म्हणजे छत्रपती शिवराय. छत्रपती शिवरायांच्याच नावाचा जय जयकार का होतो? अनेक राजे होऊन गेले, त्यांच्या इतके शूर पराक्रमी अनेक राजे होते, त्यांचा जय जयकार का होत नाही आणि छत्रपती शिवरायांचाच जय जयकार का होतो? याला काही कारण? कारण त्यांच्या इतके शूर अनेक राजे होते पहा. महाराणा प्रताप, पृथ्वीराज चव्हाण, सिराजुद्दौला, राजाराम रामदेवराय किंवा शिवरायांना तहामध्ये हरवणारा मिर्झाराजे जयसिंग शिवराय इतके शूर होते. मग आपण कधी म्हणतोय का मिर्झाराजे जयसिंग त्यांच्या नावाचा जय जयकार का होतो? त्याला काही कारण आहे. कारण छत्रपती शिवराय हे फक्त जनसामान्यासाठी, रयतेसाठी आपलं राज्य निर्माण करत होते. ते काय कुणी स्वतःच्या चैनीसाठी किंवा सत्तेसाठी त्यांना राज्य नको होतं. छत्रपती शिवरायांच्या अगोदर प्रत्येक शेतकऱ्याची किंवा प्रत्येकाची छळवणूक होत होती, लुटमार होती, महिलांची इज्जत लुटली जात होती. पण जेव्हा छत्रपती शिवरायांचं राज्य आलं तेव्हा त्यांच्या राज्यामध्ये सगळी लुटमार थांबली. पहिले शेतकऱ्याच्या मालामधून इंग्रजांच्या, मोगलांचं किंवा जे सैन्य लढाईवर जायचं ते अख्ख्या मालामधून जायचं. मालाची नासाडी व्हायची, परंतु काय बोलायची सोय नव्हती, कारण सैन्य राजाचं होतं किंवा दुश्मनांचं होतं. परंतु ज्या वेळेला छत्रपती शिवरायांची राजवट सुरू झाली त्यावेळेला छत्रपती शिवरायांनी आपल्या सैनिकांना सक्त हुकूम दिला की कोणत्याही मालाची नासाडी करता कामा नये, बांधावरून जायचं. आणि पहिलं सैनिक जाताना लढाईवर शेतकऱ्यांचे काय जे माल असेल, जे असेल शेतामध्ये फळे असतील किंवा जो माल असेल तो ओरबाडून न्यायचे. जाताना नुकसान व्हायचं. पुन्हा रयतेला बोलायची सोय नव्हती, कारण सैन्य राजाचं होतं किंवा दुश्मनाचं होतं. परंतु ज्या वेळेला छत्रपती शिवरायांची राजवट आली त्यावेळेस आपल्या सैनिकांना छत्रपती शिवरायांनी सक्त हुकूम दिला, तुम्हाला जर काय भाजीपाला माल लागतोय खरेदी करायचा, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये. आणि मग शेतकऱ्यांना कळलं, अरे कोणता तरी एक राजा आलाय. शेतकऱ्यामध्ये चर्चा झाली. एक 13 वर्षाचं पोरगं बांधावर उभं होतं. बांधावर उभं असताना 2-3 घोडेस्वार येत होते आणि त्या घोडेस्वारांना त्याने अडवलं. हातातली काठी आडवी केली आणि म्हटलं, खबरदार जर झालं पुढे उडविन राई एवढ्या चिंधड्या. कोण पोरगं होतं? नाव माहितीये का त्याचं? त्यावेळेला राजे थांबले. त्यांना वाटलं एवढंसं पोरगं आपल्या जीवाशी का खेळतंय, आपल्या एवढ्या मोठ्या घोडेस्वाराशी हे पोरग काठी आडवं करतंय आणि पुढं जाऊन देत नाही. आणि मग त्याने त्या पोराला विचारलं आणि मग जेव्हा त्याला कळलं, ज्यांनी त्याला अडवलं होतं ते खुद्द छत्रपती शिवराय होते. आणि त्याला असं वाटलं होतं काही दुश्मनांचे सैनिक आहेत आणि आमच्या स्वराज्याची, आमच्या शिवरायांच्या राज्याची नुकसान करायला आले. कारण त्या मुलानं पारावर चौकामध्ये चर्चा ऐकली होती. कारण पहिल्या शेतकऱ्यांची लुटमार व्हायची, पण कोणता तरी नवीन राजा आलाय.
कोणता तरी नवीन राजा आलाय आणि हा राजा आपल्या रयतेची शेतकऱ्यांची लुटमार करायला हे कुठेतरी घोडेस्वार चाललेत म्हणून त्यांना अडवलं होतं. त्याने अजून चौकामध्ये बरंच काही अडवलं होतं. पहिले लेकी बाळींची शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या लेकी बाळीच्या इज्जत आबरू तिथं जहागीरदारांच्या किंवा सरदारांच्या किंवा सैनिकांच्या बापाची जहागीर अशी वाटत होती. दिवसा ढवळ्या महिलांची इज्जत घेतली जात होती. कुणाला बोलायची सोय नव्हती. परंतु ज्यावेळेला छत्रपती शिवरायांचं राज्य आलं, तुम्हाला माहित आहे बाबाजी रांजाचे पाटील माहिती आहे ना, रांजाच्या पाटलानं एका शेतकऱ्याच्या मुलीला उचललं, तिच्यावर अत्याचार केला. ही वार्ता शिवरायांना कळली. शिवरायांनी घोडेस्वार पाठवले. त्या पाटलाला उलट उत्तर दिलं. पाटील म्हणला तुम्ही आत्ता राजा झालात, आम्ही पहिले पाटील आहेत आणि जो शेत राखील जो तळ राखील तो पाणी टाकेल. उलट उत्तर दिलं. सैनिक माघारी गेले आणि मग सैनिक शिवरायांनी यशाजी कंक नावाच्या सरदाराला आणि घोडेस्वार तुम्ही पाठवले. त्या बाबाजी गुजराला फरफटत आणलं आणि त्याचा चौरंग केला. त्याचे हात पाय छेडले. ही शिक्षा जर आज असती तर दररोज किती चौरंग झाले असते. मग त्या छत्रपती शिवरायांच्या कारकिर्दीमध्ये आणि लोकांना कळलं, अरे कोणते राजे रजवाडे येतात, सरदार येतात, इनामदार, देशमुख, कुलकर्णी गोरगरिबांच्या महिलांची इज्जत लुटतात, पण कोणता तरी राजा आलाय तो आपल्या आया बहिणींची इज्जत वाचवतोय. आणि मग सगळीकडे वार्ता पसरली तर कोणता तरी चांगला राजा आलाय आणि मग प्रत्येक गावागावामध्ये छत्रपती शिवरायांच्या नावाचा जयघोष सुरू झाला. छत्रपती शिवाजी महाराज की हो. आपले तर जय जयकार करत होते. तुम्हाला माहितीये कल्याणच्या सुभेदाराची सोन ज्या वेळेला त्या बाबाजी सोनदेवनं सुनेला ह्याच्याबरोबर खजिन्याबरोबर आणलं आणि खजिना दिल्यावर ती सून राजांच्या समोर उभी केली आणि राजांना म्हणलं, राज त्या खजिन्याबरोबर तुम्हाला एक नजराणा आणलाय. राजांनी पाहिलं. ती कल्याणच्या सुभेदाराची सून त्यांनी आणलेली पाहून 4-5 किलोमीटरवर राहुट्या पडल्या होत्या. त्या राहुट्या राजासमोर सून हजर केली आणि ती सुनेला पाहून शिवाजीराजे खवळले. आंबाजी तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? अवा मी जर त्या मोगलाप्रमाणे शत्रूप्रमाणे आपल्या लेकीबाळींची दुश्मनांच्या लेकीबाळीची इज्जत लुटायला लागलो आणि मग त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय उरला? आणि मग त्यावेळेला त्यांनी वॉर्निंग दिली. त्याकडे पाहिलं, तिच्या सौंदर्याची तारीफ केली. अशीच असती माता आमची सुंदर रूप होती, आम्ही सुंदर बनलो असतो. बदले छत्रपती तिच्या सौंदर्याची तारीफ करून तिला बहीण मानून आवाजाला सांगितलं. तिची चोळी बांगडी करून तिला बहीण बांधून छबिनात तिच्या राहुटीमध्ये पोचवा. 4-5 किलोमीटर वाजल्या राहुटीमधून छबिना बनवला. त्या सुनेला छबिनात बसवली, पालखीत बसवली. 20-25 घोडेस्वार दिले, 20-25 मावळे दिले आणि ती पालखी घेऊन कल्याणच्या सुभेदाराकडे पोहोचवायला निघाले. 4-5 किलोमीटर असलेला कल्याणच्या सुभेदाराचा वाडा, तिथं मातम माजला होता. छबिना तर लुटला गेला होता, पराजय झाला होता. पण सगळ्यात मोठं दुःख छबिनापेक्षाही आपली सुंदर अशी गुणी रूपवान अशी सून त्या सैन्यानं लुटून नेली म्हणून मातम माजला होता. सगळे शोकाकुल झाले होते आणि त्याच वेळेला त्यांनी पाहिलं 20-25 घोडेस्वार मावळे समोर नेत आहेत आणि पालखी पाहिली. आणि ते मावळे जसे पाहिले तसे मोगल सैन्यात जमलेले त्या मोगलाचे सगळे सैनिक 5-50 सैनिक आपल्या तरवारी उचलल्या आणि त्या मावळ्यांकडे धावू लागले. आणि मावळ्याकडे ज्यावेळेला धावू लागले त्यांनी तलवारी उगारल्या. त्याच वेळेला ती सुभेदाराची सून छबिन्यामधून पालखीमधून खाली उतरली आणि त्यांना म्हटले, मत मारो नये, शिवाजी भगवान आहे, शिवाजी देव आहे, त्यांनी मला काहीच केलं नाही. उलट थोडी बांगडी घेऊन आपली बहीण मानवून परत आपल्याकडे पाठवली. आणि मग त्यावेळेला त्या सैनिकांना जेव्हा कळलं आणि सगळं जेव्हा कल्याणच्या सुभेदाराच्या वाड्यामध्ये सगळ्यांना जेव्हा कळलं तेव्हा त्यांनाही शिवरायांचा अभिमान वाटला, त्यांनाही जय जयकार करा वाटला. ही वार्ता सगळीकडे पसरली. एखादी चांगली गोष्ट घडली तर पहिले पोवाडी गायला जायचे. 1962 साली चीनचं युद्ध झालं होतं. 1962 साली तुम्ही होता का? कुठे होता? नव्हता का? कुठेच नव्हता ना? 1962 साली चीनचं युद्ध झालं. त्यावेळेला आपली पिछेहाट होत होती. आपली पिछेहाट होत असताना आपले सैनिक कमी पडत होते आणि त्यावेळेला गाव येऊन आम्ही लहान होतो त्यावेळेला सैनिक न्यायचे 17 वर्षाचे 18 वर्षाचे पोरं ह्याची त्यांना थोडं ट्रेनिंग द्यायचं आणि सीमेवर पाठवायचे. त्यावेळेला आपली पिछेहाट होत असताना आपल्या सैनिकांना उत्साह देण्यासाठी उमेद देण्यासाठी शाहीर पोवाडे गायचे. तसे पोवाडे शिवरायांच्या वाड्यासमोर गायला लागले.
त्यावेळेला आपल्या सैनिकांना आधार देण्यासाठी आमचे शाहीर गात होते. माहिती आहे का तुम्हाला तो पोवाडा? नाही ना, तुम्ही नव्हता ना. हिमालयाच्या सरहद्दीवर, हिमालयाच्या सरहद्दीवर नेफा गाडी गाठवा, मातृभूमीच्या तरुण वीरांनो भारत आपला टेकवा, लालचिनी पिटवा, असे पोवाडे गायचे. आणि मग त्यावेळेला आमच्या सैनिकांना स्फूर्ती देण्यासाठी, आमच्या नागरिकांना आधार देण्यासाठी तसे पोवाडे शिवरायांच्या वाड्याबाहेर शाहीर गावं लागले. आणि शिवरायांच्या सगळी वार्ता कळली होती. सुभेदाराची सून परत केली, त्याला बहीण मानली, चोळी बांगडी केली. आणि ही वार्ता सगळीकडे कळल्यावर वाड्यासमोर शाहीर येऊन गायला लागले, शिवरायाचे गुणगान गायला लागले. त्यांना अशी आशा होती पोवाडा जर गायला तर चांगली बिदागी मिळेल. शिवरायांच्या वाड्यासमोर येऊन शाहीर गायला लागले. शिवराव मंदी शूर शिवाजी महाराजांचे गुण, बहीण मानूनी परत्र केली सुभेदाराची सून, असं होणार नाही कुणी, असं झालाच ना वीरांचा. म्हणजे हे पोवाडे गात असताना आतमध्ये सईबाईनं ऐकलं. सईबाई कोण होती? हा, कोण? छत्रपती शिवरायांची पत्नीने ऐकलं. ते पोवाडे ऐकले, त्याला सगळी वार्ता कळली की राजाने सुभेदाराची एक सुंदर अशी सून आपली बहीण मानून परत केली. त्यावेळेला सईबाईंनी राजांना विचारलं, राजा एवढी सुंदर स्त्री, एवढी सुंदर अशी स्त्री तुम्ही बहीण मानून परत केली, तिच्या सौंदर्याकडे पाहून तुम्हाला काहीच वाटलं नाही का? तुम्हाला तिच्याविषयी काहीच वाटलं नाही का? काहीच प्रेम वाटलं नाही का? त्यावेळेला शिवाजीराजे म्हणले, सई, प्रेम हे दिसण्यावर नसतं, प्रेम हे दिसण्यावर नसतं, प्रेम हे असण्यावर असतं, प्रेम हे देहावर नसतं, प्रेम हे स्वभावावर असतं, प्रेम हे रूपावर नसतं, प्रेम हे गुणावर असतं. आणि प्रेम म्हणजे प्रेम असतं. प्रेम हे शरीरावर नसतं, स्वभावावर असतं. आणि त्यावेळेला ते उत्तर ऐकून सईबाईला वाटलं का खरंच आमचा राजा छत्रपतीला गरिबांच्या सुनेची सुद्धा, शत्रूच्या सुनेची सुद्धा बोलून करणारा आमचा राजा होता. म्हणून छत्रपती शिवरायांचा जय जयकार होता. मी तुम्हाला अफजल खानाचा वध किंवा शाहिस्ते खानाची बोटं तोडली एवढं सविस्तर काही सांगणार नाही. पण ज्या वेळेला शाहिस्ते खानाची बोटं तोडली गेली त्यावेळेला शाहिस्ते खान बोटं तोडली, राजे पळून गेले होते सगळं सैनिक. आणि आपल्या रक्ताळलेल्या बोटाकडं शाहिस्ते खान पाहत असताना त्याला वेदना होत होत्या, वेदना धावत होता, करत होता, कुतत होता. त्याच वेळेला त्या शाहिस्ते खानाची बहीण धावत आली, म्हणली, भाईजान, भाईजान, मेरी बेटी लापता है, मेरी बेटी लापता है, शिवाजी के आदमी उसे उठा के ले गए होगे. त्या वेळेला तो शाहिस्ते खान काय झालं, एका शाळेमध्ये रामनवमीचा दिवस होता. सरांनी सांगितलं थोडं रामायणावर बोला. रामायणावर बोला म्हटल्यावर मी रामाचा जन्म, सीता स्वयंवर, लंका दहन, रावणाचा वध, सेतुबंधन, विभीषणाचा अभिषेक, रावणाला कुणी मारलं, कसं मारलं, सगळं सगळं सांगितलं. परंतु एका मुलीचं लक्ष नव्हतं, ती मागं काहीतरी मारत होती मागेला. मी तिला विचारले, लास्ट नंबर, अय बाई, रावणाला कोणी मारलं? ती म्हणती, मी नाही मारलं. आता तू काय मारणार, तुझं शाळेत लक्ष नसतं, रावण कुठं तुला सापडणार आहे? त्यामुळे तुमचं लक्ष काय आहे सध्या? तुमचं लक्ष काय आहे? तुमचं लक्ष आहे शिक्षण. शिक्षणाऐवजी तुमचं लक्ष दुसरंच कुठतरी असतं. कुठं असतं? 10वीच्या मोठ्याल्या 11वी 12वीच्या पोरांचं लक्ष शिक्षणावर असतं. काय बघा, अर्जुन आणि दुर्योधन नाव माहिती ऐकलेत का? नाही ऐकली? अर्जुन दुर्योधन नाव नाही ऐकली? हा, रामायण महाभारतामध्ये द्रोणाचार्य, त्या द्रोणाचार्याचे शिष्य होते 105. त्यापैकी एक असा शिष्य होता, तो शिकवण्याकडे लक्ष द्यायचा नाही, शाळेत कुणाचं ऐकायचा नाही, मातीत्र गोट्यावरच बसायचा आणि सरांना तक्रार करायचा, गुरुदेव तुम्ही कायमच्या अर्जुनाला चांगलं म्हणता, त्याला शाबाशी देता, मला कधी चांगलं म्हणत नाही. मुलांना गुरूंना सगळे विद्यार्थी सारखे असतात. असं होतं का? एकाला शिकवतात आणि माग केलं नाही, असं होतं का? गुरूंना सगळे विद्यार्थी सारखे असतात. त्याच्या शंकेचं निरसन करण्यासाठी द्रोणाचार्यांनी दोघांना एका झाडाजवळ नेलं. झाडावर एक पक्षी बसला होता आणि दोघांना सांगितलं, अचूकपणे तुमच्या धनुष्यातून बाण मारून त्या पक्षाचा डोळा छेद करायचा आहे. फक्त पहिलं माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं, नीट पाहायचं काय काय दिसतं. त्यावेळेस दुर्योधनला बोलवलं. दुर्योधनाने सांगितलं, गुरुदेव मला त्या झाडाचा बुंदा दिसतो, फांद्या दिसतात, पक्षी बसला दिसतो, पलीकडे आकाश दिसतं. असं उत्तर देऊन त्यानं ने मारला. त्याचा बाण कुठेतरी ढगात गेला. नंतर अर्जुनाला बोलावलं आणि अर्जुनला विचारलं, सांग तुला काय काय दिसतं. त्यावेळेस अर्जुनानं पाहिलं आणि सांगितलं, गुरुदेव मला फक्त त्या पक्षाचा काय दिसतो, डोळाच दिसतो.
त्याचं लक्ष होतं पक्षाचा डोळा, त्याला दिसत होता पक्षाचा डोळा. तसं तुमचं लक्ष आहे शिक्षण, पण त्या लक्षाऐवजी तुम्हाला दुसरंच काहीतरी दिसतं. मोठ्या मुलांना असं दिसतं, त्यांना तो पक्षाचा डोळा दिसत नाही. त्याला वाटतं कोणता डोळा आपल्याकडे बघतोय का काय एखादी मुलगी, आणि मग ते मनाशीच म्हणतो जेव्हा बघतीस तू माझ्या आमदार झाल्यासारखं वाटतंय. तुमचं लक्ष शिक्षण आहे. मी का फिरतोय, मुलांना जरा ताड बसा. मी का फिरतोय याचं कारण माहितीये. माझी दोन्ही मुलं बेशागरी MBA मॅनेजर आहेत. माझी नातवंड 7वी 8वीला आहेत. तिसरीच्या नातीचा सगळा हरिपाठ आहे. मी का फिरतोय, प्रत्येक गावामध्ये एक शोकांतिक आहे. प्रत्येक गावामध्ये 10 ते 12% मुलांची लग्न होत नाही. ती मुलं कोणती? आत्ताची टंगळ मंगळ करतात, अभ्यास करत नाहीत, पाटलांचा बैलगाडा 4 दिवस तिकडे राडा करतात, शाळा बुडवतात, आपलं करिअर करत नाहीत, काही नोकरी धंदा नीट शोधत नाहीत, तुकार बेकार राहतात, पुढच्या मागे धाब्यावर जाऊन बिघडतात. अशा मुलांची लग्न होत नाहीत. त्यांची लग्न व्हावात त्यासाठी माझा प्रयत्न आहे. आयुष्यामध्ये तुमच्या 2 तास महत्वाचे आहेत. कोणते 2 तास? एक आत्ताचा 1 तास आणि एक दुसरा तास. अजून 10 वर्षांनी तुम्ही 25-27 व्हाल. त्यावेळेला तुमच्या समोर एक बाहुला किंवा बाहुली उभी केली जाईल, आणि मग ते ब्राह्मण का उपारणं धरल आणि मोठ्या नारोळ देईल, शुभमंगल. सावधान, म्हणून सावधान व्हा. ते तुमचं शुभ व्हायचं असेल, आत्ता सावधान व्हा. आत्ता टंगळ मंगळ करू नका, नीट अभ्यास करा. तुमचं लक्ष फक्त काय आहे? शिक्षण. शिक्षण म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करण्याचा मार्ग. शिक्षण म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठण्याचा मार्ग. लोक मेल्यावर स्वर्गात जाण्याची इच्छा व्यक्त करतात, पण शिकला सवरलेला माणूस या पृथ्वी तलावर स्वर्ग उभा करू शकतो. इतकी ताकद या शिक्षणामध्ये आहे. तर मी आता काय सांगत होतो पहिलं? सईबाईला नवल वाटलं, आणि मग छत्रपती शिवरायांचा जे काका होतो, तर त्याची बहीण सांगितले. त्याची बहीण धावत आली शाहिस्ते खानाची, भाईजान मेरी बेटी लापता है, मेरी बेटी लापता है. त्यावेळेला त्या शाहिस्ते खानानं आपल्या बोटाचं दुःख, बोटाला झालेले बोट, तुटलेली बोट सावरत त्या बहिणीकडे पाहिलं आणि त्याला शांतपणे म्हणाला, नाही बहन, ऐसा हो ही नहीं सकता. शिवाजी के आदमी उसे भगा के लेके जा ही नहीं सकते. अगर लेके भी जाएंगे तो इसे बाइज्जत अपनी बहू बेटी मानकर रिटर्न करेंगे. कारण त्याला कल्याणच्या सुभेदाराचं उदाहरण माहित होतं. इतका विश्वास शत्रूच्या सैन्याचा, शत्रूच्या आपल्या शिवाजी राजावर होता, आणि म्हणून शिवाजी राजांचा जय जयकार होतो. आता शिवाजी राजांचा जय जयकार का होतो? तर तुम्हाला पुढे छत्रपती शिवरायांप्रमाणे अफजल खानाच्या दाढीत जायचं नाही. तुम्हाला फक्त शिकून सवरून मोठं व्हायचंय. तुमच्या आई वडिलांची फार छोटीशी स्वप्न आहेत. त्यांना कुठं स्वराज्य निर्माण करायचं नाही. तुम्हाला फक्त तुम्ही पुढं धाब्यावर पुढाऱ्याबरोबर जायचं नाही, किंवा डीजे पुढे जाऊन लुंगी डान्स करायचा नाही. कारण जी पोरं बिगर लग्नाची आहेत ना, ती कोणती आहेत माहिती? मी 45 वर्ष पत्रकारिता करतो, पण माझा अनुभव सांगतो की बिगर लग्नाची पोरं आहेत ती कोणती आहेत? ती आता टंगळ मंगळ करतात, आपलं करिअर करत नाहीत, तुकार बेकार राहतात, डीजे पुढे नाचून कुणाच्या तारी वरातीत बिघडतात. तुमच्या आई वडिलांना तुम्हाला घडवण्यासाठी, लहानापासून मोठं करण्यासाठी तुमचं उच्च खरकटे काढावं लागतं. बालवाडी, अंगणवाडी, हायस्कूल, कॉलेजपर्यंत 20 वर्ष लागतात. ते 20 वर्षाचं पोरग एकाच दिवसामध्ये एखाद्या वरातीमध्ये किंवा नादान पोढाऱ्याबरोबर धाब्यावर जाऊन बिघडतं, आणि परिणामाने ते पुढे असं तुकार बेकार राहतं आणि त्यांची लग्न होत नाही. आता हे झालं मुलांसाठी. तर मुलींसाठी रामायण. रामायणामध्ये एक स्त्री पात्र आहे महत्वाचं. कोणतं पात्र आहे? शूर्पणखा काय म्हणता? कोणतं? सीता ना. सीता वनवासात होती. आता बऱ्याच मुली आहेत म्हणून सांगतो. सीता वनवासात होती. वनवासात असल्याच्या नंतर तिने एक हरण पाहिलं, आणि ती रामाला म्हणली, प्रभो मला त्या हरणाच्या कातड्याची चोळी हवी आहे. आता मला सांगा, जंगलामध्ये सकाळच्या वेळी स्नान संध्या करून केस मोकळे सोडून बसलेले असताना त्या जंगलामध्ये त्या हरणाच्या कातड्याच्या शायनिंगच्या चोळीची त्याला काय गरज होती का? होती गरज का? पण तिच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला. आणि मोह उत्पन्न झाल्यावर ते रामाला म्हणले, प्रभो मला त्या हरणाच्या कातड्याची चोळी हवी. रामाला वाटलं, अरे एवढं राजवैभव त्यागून आपल्या बरोबर जंगलात आले, तिची एवढी इच्छा का पूर्ण करू नये? मग रामानं धनुष्यबाण उचललं आणि 90च्या छेडलं, हरणाच्या पाठीमागे पळाला. हरिण मायाळू होतं. मारीच नावाच्या राक्षसानं, रावणाच्या मामानं हरणाचं रूप घेतलं होतं. ते मुलींना माहित असं काय केलं?
माहिती प्रमाणे रूप घेतलं होतं. ठरल्याप्रमाणे ते हरिण पळालं, झाडाच्या अदृश्य झालं आणि त्याने रामाच्या ओरडण्याचा आवाज काढला. रामाच्या ओरडण्याचा आवाज सीतेने ऐकला आणि सीता लक्ष्मणला म्हणले, भाऊजी पहा, त्यांच्या जीवाला धोका आहे, त्यांच्या ओरडण्याचा आवाज येतोय, कोणत्या तरी हिंस्र स्वपदानं त्यांच्यावर झडप घातलेली असावी, धावा, वाचवा त्यांना, वाचवा. त्यावेळेला लक्ष्मण म्हणला, नाही माते, प्रभू रामचंद्राला काही होऊ शकणार नाही. परंतु सीतेचा विश्वास बसला नाही. ती म्हटली, म्हणजे तुम्हाला असं वाटतं का त्यांचं तिकडे काहीतरी बरं वाईट व्हावं आणि मी. त्यावेळेला लक्ष्मण म्हणला, वास वास माते जातो. लक्ष्मणाने धनुष्यबाण उचलला, धनुष्यबाण उचलला. ताट बसतात. कंटाळा आलाय का? बाबा 3-4 नंबर नाही ना, तर ताट बसा. कारण मी येता 1 तासामध्ये तुमची बॅटरी एवढी फुल चार्जिंग करून देणार आहे, कमीत कमी तुमची लग्न होईपर्यंत उतरणार. जे वाकून बसल त्याची बॅटरी लूज राहील, त्याचं लग्न होणार नाही एखाद्या. म्हणजे हे चार्जिंग करायसाठी जर ताट बसा. तर मी काय सांगत होतो आता, लक्ष्मणानेही धनुष्यबाण उचलला आणि जाता जाता सीतेच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्यावर होती. जाताना त्यानं माग वळला आणि त्या झोपडीच्या त्या कुटीच्या बाहेर एक रेषा आखली. सीतेला सांगितलं, ही रेषा ओलांडायची नाही. एक रेषा आखली आणि तोही त्या मायावी हरणाच्या मागे पळाला. तोही अदृश्य झाला. तोही झाडीच्या आड गेल्याच्या नंतर त्या रावणानं ठरल्याप्रमाणे भिक्षेक करायचा वेध घेतला. झोपडीच्या त्या रेषेच्या लांब बाहेर उभा राहिला आणि आरोळी दिली, ओम तत्सत भिक्षां देही, भिक्षा वाढ माय. भिक्षा वाढ म्हणण्याची त्याने तो आवाज ऐकला. गोसावी पाहिला, ती आतमध्ये गेली. आपली भारतीय संस्कृती, दारात आलेला काहीतरी कंदमुळे फळे काहीतरी द्यायचं म्हणून आतमध्ये गेली. कंदमुळे फळे हातामध्ये घेतली आणि दान धर्म करण्यासाठी, चांगल्या कामासाठी अनावधानानं तिने ती रेषा ओलांडली. ती रेषा ओलांडली. जी रेषा आखली लक्ष्मणानं, त्या रेषेचं नाव काय होतं? काय? मला मोठ्याने सांगा, मला ऐकायला कमी झालं. लक्ष्मण रेषा जी प्रत्येक मुलीच्या जीवनात असते, जी प्रत्येक मुलीच्या जीवनात असते, ती ओलांडायची नसते. ओलांडली तर जीवनाचं रामायण बिघडतं, वेगळं महाभारत घडतं. आणि मग ती रेषा त्या चांगल्या कामासाठी, दान धर्म करण्यासाठी रेषा बाहेर जशी गेली तसं रावणानं आपलं रूप घेतलं. सीतेला उचलली आणि कुठं घेऊन गेला? पंढरपूरला, दिंडीमध्ये घेऊन गेला. नाही, माझं सत्य चालू आहे. काय विसरत कुठे घेऊन गेला? लंकेमध्ये, अशोकवनामध्ये नेऊन उठवली. मुलींनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यावेळेला शोध घेऊ इच्छिणारा, उड्डाण करू शकणारा एक हनुमान उपलब्ध होता. आजकालच्या जमान्यामध्ये एखाद्या गीतेला कोणी उचलून नेणारा कोणताही हनुमान उपलब्ध नाही. आजकालचा राम पडल्यावर तो म्हणत तिला लय शायनिंगची गोळी लागत होती, जाऊ द्या, यात गेली सीता गेली. रामायणापासून काय शिकायचं? आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची एक पिक्चर निघाला प्रेम बघा. काय पिक्चरचं नाव? त्या तुम्ही 2-2 वेळा बघितला तो, 7-8 वर्ष झाली. तो पिक्चर निघाला आणि त्या पिक्चरच्या नंतर करमाळा भागातल्या बऱ्याच मुली ठणानं काळजामध्ये झालं. काय झालं तिथे? काय झालं? सायराट झालं. बरोबर, याला माहिती आहे अभ्यासाची. एखादा अभंग नाही त्याचा पाठ. आपण पाठ हे का? 1-2 आहे का? 2 अभंग कोणाचे पाठ आहेत का? तुमच्या गावात सप्ताह होतो? झालंय. सगळे कीर्तनला किती जण जातात? काला कधी? काला शनिवारी. तुम्ही दुपारी सगळे लाईन मध्ये फोटो काढा येणार आहे. दुपारी लाईन मध्ये कशाला काढायला? जेवायला. बरोबर. भोजन आणि भजन. मुलांनो, भोजन आणि भजन या शब्दामध्ये फक्त एक काना एक मात्रा एवढंच अंतर आहे. परंतु त्यातला अर्थ जर घेतला ना, एक काना एक मात्र, भोजन आणि भजन, एक काना एक मात्रा एवढा अंतर आहे. पण त्यातला अर्थ जर घेतला, जमीन आणि आसमानाचं अंतर आहे. काल्याच्या कीर्तनाचं शनिवारी केलेलं भोजन रविवारी सकाळी गेट आउट राहणार आहे 2 वर्ष. पण कीर्तनामध्ये एखादा चांगला विचार, एखाद्या अभंगाचा एखादा अर्थ, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. काय अर्थ होतो या वाक्याचा? 38 नंबरला हरिपाठामध्ये अभंग आहे, अवघाची संसार सुखाचा करीन. संसार म्हणजे कोणाचा म्हटले रे बाळू?
संसार कोणाचा असतो? मम्मी पप्पा तू आणि गुड्डी चौघांचा का? तसं नाही म्हटलं. अवघाचे संसार म्हणजे अख्ख्या जगाचा संसार सुखाचा करीन आणि आनंदे भरीन तिन्ही लोक म्हणजे आपल्या घरातले 3 लोक नाहीत. स्वर्ग मृत्यू पाताळ सगळीकडे आनंद निर्माण करेल. अभंगाच्या एका चरणाचा अर्थ एवढा महान असतो तर त्या कीर्तन प्रवचन याच्यातून 700 वर्षानंतर हे प्रत्येक गावामध्ये या अभंग गातात. ते ताजे तवाने वाटतात. पण डीजेचं ऑर्केस्ट्राचं सिनेमाचं गाणं एकच वर्ष येतं, दुसऱ्या वर्षी ते गायब होतं. अरे परत ती शांताबाई दिसली का तुला? एकच वर्ष. तसे मीराबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई यांचे अभंग मास्टर डिग्री पर्यंत तुम्हाला अभ्यासाला असतात. पण ते तुमच्या डोक्यात बसत नाही. तुमच्या डोक्यातली ती शांताबाई गेली आला बाबूराव. नामदेव, एकनाथ, तुकाराम, ज्ञानेश्वर, चोखा, मेळा, सावता महाराजांचा एक अभंग आहे. तुम्हाला जर जीवनाचं यशस्वी व्हायचं असेल फक्त 2 अभंग पाठ करा. अर्धा तास फक्त रविवारचा 1 दिवस तुम्ही फक्त 2 अभंग पाठ करा. किंवा हरिपाठ होतो तुमच्या गावात? होतो. हरिपाठाला किती जण जातात? कुणीच नाही जात का? मग काय करता? टीव्ही पुढं मोबाईल मध्ये. अभ्यासाला वेळ रात्री 11 वाजेपर्यंत असतो. हरिपाठाला जर गेला ना, तू अभ्यास करत असताना बाहेर डीजे वाजला तर तुझं मन जागेवर राहील का? तू पहिला ते अभ्यास पुस्तक फेकाडून देशील, तिकडे जाऊन लुंगी डान्स करायला. हरिपाठामध्ये काय होतं सांगतो. अर्धा तास तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल ना, तुमच्या घरामध्ये तुमचा बाप, चुलता भाऊ, कोणी मोठा माणूस एखादा बेडी, सिगारेट, गुटखा, दारू पित असेल त्याला घेऊन फक्त अर्धा तास हरिपाठाला जा. हरिपाठाने काय होतं माहिती? तिथं एक जण म्हणत असतो हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. दुसऱ्या बाजूला म्हणत असतो पुण्याची गणना कोण करी. तिसरा म्हणत असतो असोनी संसारी. त्याच्या पुढलं वाक्य ते म्हणत असतो. ते म्हणत असताना त्याचं चित्त, लक्ष, जीवनातलं कोणतंही दुःख, कटकटी, अडचणी, जगातला कोणताही विचार त्याच्या डोक्यामध्ये नसतो. त्याच्या डोक्यामध्ये फक्त एवढा असतो, त्याच्या पुढे काय म्हणायचं. म्हणजे त्यावेळेला त्याचं चित्त, बुद्धी स्थिर, एकाग्र, पवित्र, शांत होते. म्हणजे त्याच्यात देव निर्माण होतो. देव तरी कुठं असतो? आपल्यात देव आहे. देवाची संख्या किती कोटी आहे? 33 कोटी. तुम्ही 33 जण आहेत काय? तर आहेत. 33 देवांची नावं सांग सर, तुला बक्षीस देतो मी. 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे वगैरे काहीतरी संकल्पना असावी. पण आजही आपल्या भारतामध्ये जिथे जागते, हसते, खेळते 33 कोटी देव आहेत. आणि ते कुठे आहेत माहिती आहे का तुला? गायीमध्ये आहेत. अरे तुझ्यामध्ये आहे. आपल्या देशाची लोकसंख्या किती कोटी? 140 कोटीच्या वर लोकसंख्या पोहोचली असताना त्याच्यापैकी बालवाडी पासून मास्टर डिग्री पर्यंत सरकारी आकडेवारीचे विद्यार्थी आहे ना, जे निष्पाप, निरपेक्ष, सात्विक, निर्भय वृत्तीचे जे निष्पाप असे विद्यार्थी आहेत ना, त्यांची सरकारी आकडेवारी बरोबर 33 कोटी आहे. आणि तुम्ही 33 कोटी विद्यार्थी तुम्हीच खरे देव आहात. आणि तुमच्यातला देव पण जागवण्यासाठी माझा छोटासा प्रयत्न. ज्ञानियांचा वाहतुक्याचा वंश तुमचा तोच आहे. आपल्या हे रक्ताचा थोडा ईश्वराचा अंश आहे. अहो ईश्वर, देव म्हणजे तरी काय असतं? ना रावळी ना देवळी, ना देवळी, ना कोणत्या विद्या मंदिराचं साक्षात 33 कोटी देव. तुम्हीच खरे देव आहात. फक्त तुमच्यातला चांगुलपणा जिवंत राहू द्या. वाईट विचार, वाईट संगत, वाईट व्यसन, वाईटाकडे आयुष्यामध्ये जाऊ सुद्धा नका. सगळीकडे भाडका उडालाय, वणवा उतरलाय, अन्याय, अत्याचार, दुराचार, भ्रष्टाचार, सगळीकडे आग भडकली. तर मी आता तुम्हाला पहिलं काय सांगत होतो? कोणाचं लक्ष आहे बघू? काय सांगत होतो? सीता. हा पिक्चर नाही का? त्या पिक्चर मध्ये एक पात्र होतं. तो पिक्चरचं नाव काय? सैराट. बरोबर पाठ आहे तुमचा. अभंग पाठ नाही पण नाव बरोबर लक्षात आहे. 2 वेळा बघितला तुम्ही. त्या सैराट मध्ये दिग्दर्शकाचं नाव काय? नागनाथ मंजुळे. हिरोचं नाव आहे परश्या. लगेच हिरो व्हायला झाला. तर मला त्या दिग्दर्शकाला चांगला संदेश द्यायचा होता. त्या पिक्चरची स्टोरी मध्ये त्याला चांगला संदेश द्यायचा होता. जातीपाती, हो, गरीब श्रीमंत, उच्च नीच, अमीर गरीब, कोणताही भेदभाव समाजामध्ये बाळगायचा नाही असा संदेश त्याला द्यायचा होता. पण काय झालं? त्याचा जो संगीत दिग्दर्शक होता ना आणि गीतकार, त्यांनी अशी गाणी लिहिली आणि अशा चाली दिल्या, असं संगीत वाजवलं आणि ते संगीत जेव्हा वाजलं आमच्या पोरी नाचायला लागल्या.
काळजामध्ये. आणि त्या पोळीच्या चाल्यावर एक तुमचा सगळ्यात मोठा जानी दुश्मन कोणता आहे माहिती आहे का? टीव्ही पहिला, दुसरा मोबाईल, तिसरा डीजे, चौथा पाटलांचा बैलगाडा आणि 6वा पुढाऱ्याबरोबर धाव्यावर केलेला राडा. त्याच्यामुळे समाज बिघडत चाललाय. तर एका मुलीला ते सांगण्याच्या अगोदर, ते सैराटचं सांगण्याच्या अगोदर एका मुलीला मोबाईलचा एवढा नाद होता, 10वीलाच होती. पण मोबाईलचा एवढा नाद, मोठ्याची होती जरा श्रीमंताची, ती मोबाईल गोदडीमध्ये घेऊन झोपायची. बाकीचे सगळे जरी झोपले ना, तिचं त्याच्यात चालू असायचा कार्यक्रम. काय बघायची का. एकदा ती शाळेत निघाली आणि त्या पिक्चर मध्ये गाणे बघा. शाळेत चालायला लागल्यावर तिने मोबाईल घ्यायला पाहिजे का? खड्ड्यात तिकडे वळगडती तरी मोबाईल बघा. चालताना बोलताना मोबाईलच्या हातात, झोपेतही स्वप्नातही हेडफोन यायच्या कानात. एक पोरगी शाळेत निघाली, मोबाईलच्या नादात मळ्यात पोचली. आई म्हणली काय ग ठमे, शाळा नाही का? आणि मग ठमी म्हणते अगं बाया याड लागलं रे याड, इतकं याड नको. मोबाईलची गरज आहे, मोबाईल गरजेपुरता वापरा आणि चांगल्या गोष्टीसाठी वापरा. तर मी तुम्हाला काय सांगत होतो, तो पिक्चर त्या दिग्दर्शकाला चांगला संदेश द्यायचा होता. जातीपाती उच्च नीच भेदभाव समाजामध्ये समधर्म समभावाची शिकवण द्यायची होती. आणि त्या पिक्चरची स्टोरी जरा वेगळी. तिचा शेवट काय झाला त्या पिक्चरचा? मारून टाकला. रक्ताळलेल्या पावलानं निरागत चेहऱ्याचं ते बाळ, त्या ते पावलामध्ये रक्त उमटत होतं. त्या बाळाचा काय गुन्हा होता काय त्याचा गुन्हा? तरी त्याच्या नशिबाला आलं. पण ते प्रसंग जाऊ द्या. एक मोठ्याची मुलगी होती, तिचं काय नाव, अर्चिका मिरची, ते काय मोठ्याची मुलगी होती. बरेच पैसे घेऊन पळाल्यावर ते पैसे झटापटीत पोलीस स्टेशनला इकडे तिकडे गेले. तरी ते पळाले, ठोठी बार काढून पळाली. आणि एवढं ते काय तिचं मराठीत सांगू का इंग्लिश मध्ये सांगू, तिचं एवढं जबर होतं, ते काय म्हणतात त्याला, ती ते सगळं करून पळाली. आणि तिथं गेल्यावर दागिना विकला. दागिना विकून पैसे मिळाले. तेही पैसे संपत आले. एक दिवस रात्रीच्या वेळी त्यांना पुढं प्रवेश मिळाला नाही आणि बाकड्यावर झोपले. दोघं जर बाकड्यावर झोपी गेले, बघितलं का अशी? दोघं बाकड्यावर झोपले असताना रात्रीच्या वेळून तिथे एक आमच्यासारख्या वारकऱ्यांची दिंडी चालली होती. त्यानं पाहिलं की दोघं जण एकमेकाच्या मानेवर विश्वासानं डोकं ठेवून, त्या वारकरी म्हणला ही निरागस बालक इथं का बरं झोपलेत, त्यांचा काय प्रॉब्लेम असावा, त्यांना राहायला जागा नाही का काय? चला आपल्या दिंडीमध्ये घेऊ, तंबू असतो, खाणं पिणं सगळी यांची व्यवस्था करू. त्यांना रात्रीच्या वेळी एकटं कसं काय सोडायचं, म्हणून त्या वारकऱ्यांनी त्यांना उठवलं आणि चला म्हटले, फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणा आणि चल. कोण वारकरी होते का? कोण आलते? झोपलेले उठवायला कोण होते? वारकरी होते. पंढरपूरला घेऊन गेले का? कोण होते? गुंड होते. बरोबर बघितलं. 5-7 गुंड आले. 1-2 गुंडाने त्या परशाला एका कोपऱ्यात नेला आणि बाकीचे 4-2 गुंड चारचीला दोन्ही हाताला धरून बहुसन्मानानं चाल झिपळ देऊन एका कोपऱ्यात नेऊन तिचा सन्मान करणार होते. फक्त काय सत्कार करणार होते. काय शिकायचं याच्यातून शिकायचं काय? तुम्ही लक्ष्मण रेषा आयुष्यात ओळखायची नाही. मुलं त्यावेळेला तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यावेळेला तरी ती डेअरिंग बाज एक काका कोणीतरी आली दांडकं घेऊन आणि हेअर कट मारतो काय तर बोलली. दम दिला तेव्हा ते पळाले. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्या सीतेला ज्यावेळेस रावणाने पळवलं ना, त्यावेळेला एका गिधाडानं पाहिलं. गिधाड माहितीये का? जटायू. त्या जटायूनं पाहिलं, रावणाशी झुंज दिली, आपला प्राण जाईपर्यंत सीतेला सोडवण्याचा प्रयत्न केला. पण ह्या राक्षसांच्या जगामध्ये एखाद्या मुलीला किंवा महिलेला त्या 7 गुंडानं जर अडवलं ना, तर ती डेअरिंग बाज अक्का तर सोडा, मोठा पुढारी पहिलवान बोक्का सुद्धा मध्ये पडत नाही. एक तर त्या गुंडाचा मार खावा लागल, दुसरं पोलीस स्टेशनला साक्षी द्यावा लागल, कोर्टामध्ये यावं लागल. मुलींना तुमच्या माहितीसाठी सांगतो, आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. रामायणापासून शिकायचं वगैरे, त्या पिक्चर मधून सुद्धा शिकायचंय. तो प्रसंग जाऊ द्या. त्याच्यानंतरचा एक प्रसंग आहे बघा. त्याच्यानंतरचा एक प्रसंग आहे, ज्या वेळेला
ती कुठं होती, ती आली पिक्चरला जायचंय, चल रे वर्षा आपण लई तुझ्या आवडीचा पिक्चर लागलाय, चल पिक्चरला. तो म्हणला जातोच. पाहिलं का ते, जातोच. ती म्हणजे तुला लई इगोय. गेली पिक्चर पाहून आली आणि गेटवर बॉस बरोबर बोलताना ते बघायला आलं, तिथं गेटवर उभंच होतं. आणि जेव्हा बघितलं तेव्हा याचं डोकं पिसाळलं. आणि ते आल्यावर त्यांचा झाला भांडणं सुरू, काय खटका सुरू झाला. आणि मग हॉटेलमध्ये गेले. हॉटेलमध्ये गेल्यावर त्यांचं एकमेकावर ओरडणं सुरू झालं. ओरडणं संपलं, त्याने एक ठोका लागावा. पाहिला का ठोका? ठोका पाहिला ना? मला सांगा, 8 दिवस झाले नव्हती. मग ती आर्चिका मिरची त्याला म्हणत होती, तुला मराठीत सांगू का इंग्लिश मध्ये सांगू? ते नेमकं काय होतं? ते नेमकं काय होतं? मराठीत सांगू का इंग्लिश मध्ये सांगू? ते नेमकं काय होतं? आणि त्या ठोका लगावल्यावर तो वेटर खवळला, हे चल बाहेर. मला हाकलून दिलं बाहेर. बाहेर गेल्यावर ते पुढे जायला लागले. तो म्हणला थांब आजचे थांब, मला तुझ्याशी बोलायचं. ती म्हणली मला तुझ्याशी बोलायचं नाही. मग पहिलं एवढं होतं चाललं होतं तिचं, इंग्लिश मध्ये सांगू का मराठीत सांगू? एवढी काय करायला ते नेमकं काय होतं हा मला प्रश्न आहे. मला ते इंग्लिश जास्त समजत. मी जुना बीकॉम आहे पण 35% वाला आहे. काय नेमकं होतं, मराठीत सांगू का इंग्लिश मध्ये सांगू? ती म्हणले थांब. ते म्हणलं तुझ्या संग नाही बोलायचं मला. आणि म्हणले म्हणल्यावर तुम्हाला थांब मला बोलायचे. त्याने अडवलं. ते म्हणला तुझी मला खाण वाटते. ती म्हणली तुझी मला चेस येते. ती म्हणली मी झक मारली. आणि तो म्हणला परी मारली. मग ते पहिलं मराठीत सांगू का इंग्लिश मध्ये सांगू की नेमकं काय होतं? नो, ते प्रेम काय नसतं, ते लव फिव काय नसतं. सकाळच्या वेळी गवतावर पडलेलं वासनेचं दव असतं. मला सांगा, ते पळून गेल्याच्या नंतर किती वेळा हसली बरं ती? किती वेळा खिदळली? एकच दिवस. दुसऱ्या दिवसापासून सुरू झालं. तुला मीच कळत नाही का? कॅलेंडर कशाला आणलं? खवळाखवळी भांडण सुरू झाले. मग ते इंग्लिश मधलं काही खरं नसतं. ते इंग्लिश मधलं काही खरं नसतं. आणि मग ती म्हटले मला नाही बोलायचं. ती म्हणली जग मारली, बरी मारली, गेली. ती त्याच्यातून पळून गेली. रोड क्रॉस केला. रोड क्रॉस केल्यावर एका बसली, बसून गेली. एका गाडीत बसली. गाडी दुसऱ्या स्टॉपला थांबली. आणि थांबल्याच्या नंतर तिचा मध्ये फोन झालाच होता. गावाकडे गेली तर तिचा आमदार लेवलचा होता. नशेमध्ये बेभान आहे. घरी आला तर तुला कापून टाकेल. आता घरी जायची सोय नाही. आता याच्यापासून तर निघाले. आता नेमकं काय करायचं? एका बस स्टॉपवर गाडी थांबली. आणि गाडी थांबल्याच्या नंतर खिडकीमधून एक भिकारी हात पसरत होती. पाहिलं का असं? पाहिलं ना? मग त्या भिकारणीमध्ये त्याला कुणाचं प्रतिबिंब दिसलं? स्वतःचा भिंडारलेल्या केसाचा स्वतःचा चेहरा त्या भिकारणीमध्ये दिसला. आणि त्या भिकारणीच्या मागे तिने पाहिलं एक म्हातारा भिकारी आहे. त्या भिकारणीच्या मागे तरी तिचा संरक्षण करण्यासाठी तिचा म्हातारा भिकारी आहे. पण मी एकटी जवान मुलगी या लांडग्यांच्या जगामध्ये आता जाऊ कुठं? माझी कुत्तर तोड होईल. आणि मग तिनं शहाणा बोला अक्कल विकत घेतली आणि माग उतरली. माग जशी उतरली तशी माग घराकडे पळायला लागली. तोपर्यंत हा घरी आला होता. पाहून पाहून जमला होता. तिच्या नावानं गळे काढत होता. अर्चे म्हणून फासावर लटकत होता. पाहिला का फासावर? पण वाचला होता. फासावर त्याला लटकायचं नव्हतं. फासावर वाचला होता. कटर बसला होता. ती पळत आली. तिनं जसा दरवाजा उघडला आणि जसा दरवाजा उघडला तसं त्यानं पाहिलं. तिनं त्याला पाहिलं. आणि ते दोघं एकमेकाकडे धावली आणि एकमेकाला मिठी मारली. आणि तो मोठ्याने वाढायला लागला आरची. आणि ती वाढायला लागली पारश्या. आणि मग आता त्यांचं मराठीतलं प्रेम सुरू झालं. इंग्लिश मध्ये संपलं. ते इंग्लिश मध्ये काय शब्द माझ्या डोक्यातच नाही. ती म्हणत होती मराठीत सांगू का इंग्लिश मध्ये सांगू? काय शब्द येतो? आय काय यू. आय काय यू ना? आय का हा काय म्हणत होती माझ्या ते लक्षात येईल. काय शब्द येतो? काय शब्द येतो? आय काय यू. नव्हते काय ते काय ते काय आय काय यू. आय काय नाही येत. आय काय यू. आय ते काय फी काय नसतं. सकाळच्या वेळी गवतावर पडलेलं दव असतं. लव घेऊ काही नसतं. सकाळच्या वेळी गवतावर पडलेलं वासनेचं दव असतं. वास्तवाच्या उन्हाचे चटके बसले तर ते केव्हा
हात विरघळतं. एखाद्या भोळ्या भाबड्या मुलीला फसवण्याचा तो डाव असतो. आमच्या मुलींना सगळं कळतं, पण शारीरिक बदल होत असतात, वेगळं आकर्षण असतं. एखादा आम्ही दाखवतो, तुला मोबाईल देतो, एखादा म्हणतो तुला लग्नाची मागणी घालतो. अशा प्रकारे आमच्या देशातल्या बऱ्याच मुली पळवल्या जातात. काही पार्सल त्याच्या वेळेला सैराटच्या वेळेला 200-300 मुली सैराट बघितला आणि पळून गेल्या. पळून गेल्या, पण त्यातल्या 99% पार्सल रिटर्न आलं बांधून. आणि एकदा बदनाम झालेल्या मुलीला समाज परत स्वीकारत नाही. म्हणून मुलींनो, आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची. होय बाई, ओलांडायची. काय लक्ष्मण रेषा असते ती? एवढी रेषा असते. प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये लक्ष्मण रेषा असते, ती ओलांडायची नसते. ओलांडली तर जीवनाचं रामायण अख्खं बिघडतं. तर मी आता काय सांगत होतो? काय लक्ष आहे का? काय सांगत होतो? मला जर रस्त्याला पोहतो म्हणजे तुम्हाला कंटाळा असला बाबा, बोर करायला लागलाय, नाही ना? नाही बोल ना. मी सांगत होतो बघा, एकदा बदनाम झालेल्या मुलीला समाज स्वीकारत नाही. तिचा दोष असो किंवा नसो. एक पोरगी तिला एवढा नाद होता, 12वीला तिला 93% मार्क होते. सत्य घटना सत्य. पेरणे फाटा आहे, नाव ऐकलं का? पेरणे फाटा. पेरणे फाट्याची मुलगी पुण्याला वाघवलला कॉलेजला होती. तिथं 93% मार्क होती. ती गरीबाची मुलगी. तिच्या बापानं तिला कॉलेजला गेली. पहिल्या वर्षाला म्हटल्यावर एक मोबाईल घेऊन दिला होता, 500 रुपयाचा, एवढा असतो तो गट्टू. ती द्यायची, मोबाईल चार्जिंग करायला जायची. मोबाईल चार्जिंग करायला गेल्याच्या नंतर आपल्या देशातल्या भोळ्या भाबड्या, साध्या भोळ्या मुली पटवून तिथे एक जमात बसले असते कॉलेजच्या बाहेर. मोबाईल शॉपी असते, तिथं फ्री टाकून दिली जाते. तुम्ही उद्या कॉलेजला जाल, बाहेरच्या जगात जाल, तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न होईल. आणि आपल्या देशाची संस्कृती भ्रष्ट करणारी ती जमात कॉलेजच्या बाहेर टपरी टाकून असते. मोबाईल चार्जिंग करायला आमच्या मुली जातात. ते नेमकं हेतं त्याच्यातली कोणती मुलगी साधी भोळी आहे, कोणती मुलगी फाटण्याजोडी आहे, त्या मुलीशी बोलायचा प्रयत्न करतं. पुढल्या वेळेला ते अजून पुढचं पाऊल टाकतो आणि त्याच्या पुढच्या वेळेला अजून पुढची स्टेप घेतो. त्या मुलीला म्हणतो, हा फार मॅचिंग ड्रेस घातलाय, फार सुंदर दिसतेस म्हणलं, हसतेस. मग त्या वेळेला ते पुढचं पाव टाकतं, एवढी हुशार तू, टॅलेंटेड, हँडसम, ब्रिलियंट, आणि एवढासा गट्टू वापरते, एवढासा हलका मोबाईल वापरते. ती मुलगी म्हणते, माझ्या वडिलांची ऐपत नाही, त्यांनी मला घेऊन दिलाय, तो पुरेसा इनफ आहे म्हणलं होतं. मला जग कुठं चाललंय चंद्रावर, आणि तू कुठं आहे? तुझ्यासारख्या हँडसम मुलीला कसला मोबाईल पाहिजे? ती म्हणती माझ्या वडिलांची ऐपत नाही. आणि मग त्यावेळेला तो म्हणतो, तुझ्या वडिलांची ऐपत नसू दे, मी देतो ना म्हणल्यावर तिच्या मनामध्ये त्या सीतेसारखा थोडासा मोह उत्पन्न झाला. पण तिचं मन व्हायबल झालं, नको तुझा मोबाईल मला नको. माझ्या बापाला जर कळलं तर माझा बाप मला उभं कापील म्हणल्यावर तो म्हणला, तुझ्या बापाला कसं कळेल? तू इकडे पुण्याकडे शिकायला आहेस आणि तुझा बाप कुठेतरी शेतामध्ये कडमडत असेल, घामाच्या धारा, रक्ताचं पाणी, हळद काळे करत असेल, तुला शिकवण्यासाठी काबाड कष्ट करत, त्याला कसं कळेल? तिच्या मनामध्ये अर्धा प्रश्न मिटला, त्याला कळणार नाही. तिचं मन व्हायबल झालं, पण तिचा विश्वास नव्हता. तो म्हणला, चल माझ्या बरोबर देतो. तो म्हणला, नको. तिचं मन व्हायबल, पण तिचं अर्ध मन म्हणत होतं, मोठा मोबाईल मिळतोय, अर्ध मन नको म्हणत होतं. तो म्हणला, चल ना सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाही का? सोनूचा भरोसा बिलकुल नव्हता. सोनूचा भरोसा नव्हताच, पण तिच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला, व्हायबल झालं. तिला वाटलं मिळतोय, इकडे जावा का नाही जावा. आणि मग तिच्या ज्या मोह उत्पन्न झाला त्या मनानं जोर खाल्ला. ती तिच्या बरोबर पुण्याला गेली. वेळ थोडा राहिला, मग पाठ सांगतो, तुम्हाला गणित येतं ना? 20,000 रुपये घेऊन गेला. 18,000चा मोबाईल घेतला. किती उरले? आता मुलगी पुण्याला नेली, त्याला उपाशी आणायचंय का? देवाना वडापाव खायची अवकात नव्हती. 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन गेला. 1800 रुपये बिल आलं. किती उरले? 200. बसला 40-80 रुपये लागत होते. आता शहाणं व्हायचं आणि मागे यायचं ना. तर त्याने अजून त्या मुली भाव काय लागला, आईस्क्रीम खाऊगी. ती पण म्हणली हा. हो म्हणले, 180 रुपये दिले. आता किती उरले? आणि यायला किती लागत होते बसला? 80. आता मनामध्ये प्रश्नचिन्ह होतं, मागं जायचं कसं? पण ते जाऊ द्या, त्याचा पुढला प्लॅन होता. ते प्रश्नचिन्ह होतं. 20 रुपये उरले होते, जायला 80 लागत होते. पण त्याला तिला मागं घ्यायचीच नव्हती, त्याला 40 रुपयाची गरज होती. त्याने काय केलं, त्या मुलीला
दोन पायऱ्या उतरायला लागला. मनामध्ये दुःख होतं, पैसे नाहीत, पण त्याचं दुःख तो मिटवणार होता. त्या पायरीच्या बाहेर आल्यावर त्याच्याच वयाचा पिंजारलेल्या केसाचा एक तरुण समोर आला आणि हात पसरला. 20 रुपये देना साहब, 20 रुपये देना. तो म्हणला 20 रुपये का क्या करेगा? तो म्हणला कुछ नहीं साहब, मोबाइल को रिचार्ज करना है, गर्लफ्रेंड को फोन करना है. त्यावेळी तो हिरो म्हणतो आपल्या, देख लैला भिकारी ने भी गर्लफ्रेंड बनाया. तेव्हा तो भिकारी म्हणतो वैसा नहीं, गर्लफ्रेंड ने भिकारी बनाया. टोटल पिढी भिकारी होत चालली मोबाईलच्या नादामध्ये. त्यावेळेला त्याला वाटलं आता एवढा भीक मागतो 20 रुपये, 20च उरलेत, हातात फडकवले, मोठे कर्णाचा अवतार म्हणून त्याच्या हातामध्ये दिले. तो भिकारी गेला आणि हा बाहेर गेला. त्या मुलाला म्हणला हा पायऱ्याजवळ. तो बाहेर गेट जवळ गेला आणि गेट जवळ जाऊन त्याला फोन लावला. हॅलो, जल्दी आना, जल्दी आना, मुर्गी लाया हूँ, मुर्गी लाया हूँ, और मेरा 5 लाख रुपये रेडी रखना. 5 लाख रुपये. त्यावेळेला त्या गावचा पोलीस पाटील, जी मुलगी होती पेरण्या पाटाची, त्या गावचा पोलीस पाटील नेमका गेटमधून हॉटेलमध्ये शिरत होता. त्याने हे वाक्य ऐकलं, मुर्गी लाया हूँ 5 लाख. आता मुर्गीचं 5 लाख रुपये, कोणती मुर्गी असली, कुठली मुर्गी, त्याला प्रश्न पडला. पण थोडंसं तो आपल्या नारात होता. तो ते विचार करून पुढे गेला. पुढे गेल्यावर त्यानं पाहिलं त्याच्या गावची ही गरिबाची मुलगी 5 स्टार हॉटेलमध्ये काय करते. तिला विचारलं, त्याला जसं विचारलं ती गडबडली. त्यानं त्याच्याकडे बोट केलं. त्याच्याकडे बोट करताना त्यानं पाहिलं त्या कार्यकर्त्यांनी त्याला घेऊन ती त्याच्याकडे जायला लागले. तसा तो मुलगा 90च्या स्पीडनं पळाला. अफगाणिस्तान, इराण, बलुचिस्तान कोणत्या देशामध्ये गेला. 2016 पासून त्या कॉलेजच्या बाहेरची टपरी बंद आहे. त्या पाटलानं ती पोरगी वाचवली. ती पोरगी शहाणी झाली. ती पोरगी आज शिव आहे, असिस्टंट कलेक्टर आहे. आणि ती जर पोरगी त्या वेळेला गेली असती, त्यानं पळवली असती, 5 लाखाला त्यानं विकली असती, पुढल्या एजंटला 10 लाखाला, असं करून तिथं 25-30 लाखाला आपल्या मुली. त्यांच्या देशामध्ये मुलींची संख्या 25% नाही. आपल्या मुली फसवल्या जातात. त्यामुळे आयुष्यामध्ये मुलींनी मोहाला, लोभाला, प्रलोभनाला बळी काढायचं नाही. डेंजर, धोका, खतरा कुठे लिहिलेला नसतो. अल्हड वय असतं, शारीरिक बदल होत असतात, मुली व्हायबल होतात. म्हणून आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची वेगळं. एक गाडी असते, प्रत्येक बाजूला बोर्ड लिहिलेला असतो, प्रत्येक तालुक्यामध्ये बोर्ड आहे. हा रस्ता विठ्ठलवाडीला जातो, हा रस्ता बेवडेवाडीला जातो. आणि पुढल्या कॉर्नरला लिहिलं असतं आपल्याला विठ्ठलवाडीला जायचं असेल तर पुढल्या वळण आहे, त्या वळणावर लिहिलं असतं सावधान, पुढे धोक्याचं वळण आहे लिहिलं असतं ना. आणि ते धोक्याचं वळण एक 16वं वरीस धोक्याचं असे पहिली म्हणून. पण ते धोक्याचं नसतं मुलींनो, ते मोक्याचं असतं. 16वं वरीस तुम्हाला सगळं कळत असतं, ते मोक्याचं असतं. फक्त आयुष्यामधून वळण बघा, हात खळग बघा, जपून टाका पाऊल, जपून टाका पाऊल, जपून टाका पाऊल. कारण प्रत्येक वाट सारखी नसते. जपून ठेवा विश्वास, कारण प्रत्येक माणूस आपला नसतो. जपून घ्या निर्णय, कारण प्रत्येक पर्याय योग्य नसतो. जपून ठेवा आपलं मन, हेच फक्त आपलं असतं. मनाचा ब्रेक लिहिलं असतं बघा, उत्तम ब्रेक. आणि या मनाला ब्रेक लावण्याचं काम आपलं, आमचं अध्यात्म. संतांचे विचार करतात, हरिपाठाला जा, तुमचं मन पवित्र होईल. घरातला कोणी वाईट वागत असेल त्याला घेऊन जा, आठवड्यातला अर्धा तास रविवारच्या सुट्टीमध्ये हरिपाठाला जा. तुमचा अंतरात्मा शांत होईल, पवित्र होईल. तुमचं जीवन कधी भंग होणार नाही. ती गाडी रस्त्याला कॉर्नरला एखादी गाडी तो बोर्ड न बघता पलटी होते. पलटी झाल्यावर त्या पत्र्याच्या गाडीचं डॅमेज, डेंटिंग, पेंटिंग करून ती परत वापरण्याजोगी होते. पण या देहाची घोड्याची गाडी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण एकदा भंग झाला, आपलं पावित्र्य भंग झाला का समाज आपल्याला स्वीकारत नाही. म्हणून मुलींना आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. तुमचा सुट्टीचा टाइम झाला ना, 4:45 सुट्टी आहे ना, बस. म्हणून एवढंच लक्षात ठेवा, मुलींना लक्ष्मण रेषा आयुष्यात ओलांडायची नाही. तुमचा आईवडील काय तुम्हाला खड्ड्यात लोटणार नाही, तुमच्या हिताचाच विचार करतात. जे आईवडील तुम्हाला वाढवण्यासाठी 20 वर्ष खर्च करतात, तिथं तुम्हाला एखादा पुण्याला पुढे गेल्यावर 2-4 महिने ओळख झालेला एखादा भाड्या म्हणल आय काय येऊ, त्याला म्हणा. एखादं म्हणला ना काय येऊ, त्याला म्हणावा तुझी आय माझ्या बापाकडे घेऊन ये आणि मग चालू. आयुष्यामध्ये बस मुलांना शिका इतकं डिग्र्या कमी पडतील,
असा इतकं आनंद कमी पडेल, जगा इतकं आयुष्य कमी पडेल, दौडा असे कमनशिबाचा फासा निखळून पडेल. परंतु मुलांनो प्रयत्न इतका करा, अभ्यास इतका करा, त्या विठ्ठलाला, परमेश्वराला, त्या देवांना तुम्हाला देणं भागच पडेल, देणं भागच पडेल. बस जाता जाता